Hello future Vaidyas, we have started the MCQ series of Charak Samhita. Today we will be looking the third chapter of Sutrasthana, that is Aragvadiya chapter. Before that, revise the digital notes provided on Insta. Starting चे काही MCQ basics आहेत. ओके, तर फर्स्ट MCQ काय आहे, आरगवदीय अध्यायात कोणत्या प्रकारचे द्रव्य वर्णन केलेले आहेत. तर ऑप्शन आहे अंतःपरिमार्जन, बहिर्परिमार्जन, दोन्ही किंवा दोन्हीही नाही. तर अंतःपरिमार्जन काय, जे आपण सेवन करतो. बहिर्परिमार्जन काय, ज्याचं आपण एक्सटर्नल स्किनवर ॲप्लिकेशन करतो. तर आरगवदीय अध्यायात आपल्याला लेप दिलेत, सगळ्या प्रकारचे लेप, चूर्ण, प्रदेह, हे सगळे काय आहे, तर हे बहिर्परिमार्जन, बाहेरून अप्लाय करणारे आहे. तर ऑप्शन बी. सेकंड क्वेश्चन आहे, चरक के अनुसार, चरकानुसार तिसऱ्या अध्यायात किती प्रकारचे लेप वर्णन केलेले आहेत. तर किती प्रकारचे लेप आहेत, 32. ओके, आणि यवागू किती होते, 28 यवागू आणि 32 लेप. थर्ड MCQ आहे, शरीर दुर्गंधी नाहीशी होण्याकरिता उत्तम लेप कोणता. तर ऑप्शन ए आहे स्वेदहर लेप. हे काय करतं, तर अतिस्वेद होत असेल तर किंवा त्वचा विकारामध्ये आपण हा लेप लावतो. बी आहे पत्रादी लेप. पत्रादी लेप काय करतं, तर हे स्पेसिफिकली शरीर दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी आहे. सी कोलादी लेप आहे. कोलादी लेप काय करत आहे, तर वात रोगामध्ये आपण हा लेप लावतो. आणि डी हरिद्रादी लेप आहे. हरिद्रादी लेप पण कशावर आहे, त्वचा रोगावर आहे. ओके, तर आपण असा विचार करू शकतो की स्वेदहर लेप जो आहे स्वेद कमी करतो आहे. इन शॉर्ट तो पण शरीर दुर्गंधी नाहीशी करतो आहे. पण आपल्याला उत्तम लेप विचारलं आहे शरीर दुर्गंधीसाठी. तर पत्रादी लेप हा स्पेसिफिकली शरीर दुर्गंधी नाहीशी करतो, म्हणून ऑप्शन बी. फोर्थ MCQ आहे, खालीलपैकी वात रक्त या व्याधीवर उपयोगी लेप कोणता. सगळ्यात पहिला आहे गोधूमादी लेप, मग वात शामक किंवा वात नाशक लेप. ओके, मग दाह शामक लेप. आता दाह शामक आहे म्हणजेच ते दाह शमन करणार आहे, म्हणजे हे तर वात रक्त व्याधीवर नसणार आहे. तर हे ऑल ऑप्शन कॅन्सल होऊन जातं आहे, म्हणजे हे पण कॅन्सल आणि ऑल हे पण नसू शकतं. आता वात नाशक आणि गोधूमादी लेपमध्ये काय आहे, वाते स रक्ते स घृतम प्रदेहो गोधूम चूर्णम छगलीपयश्च. म्हणजेच हे जे आहे हे वात रक्तमध्ये जे वेदना होतात त्याला शांत करण्यासाठी गोधूमादी लेप असतो, म्हणजे हा एक ऑप्शन आहे. आता वात नाशक जो लेप आहे तो वात रक्तावर उपयोगी आहे का, तर नाही. तो वाताचा नाश करतोय फक्त. वात रक्त हे वेगळी गोष्ट आहे आणि वात ही वेगळी गोष्ट आहे. तर तो फक्त वाताचा नाश करतोय, म्हणून वातनाशक लेप हा वात रक्तावर उपयोगी नसणार आहे. तर फक्त ऑप्शन ए गोधूमादी लेप. फिफ्थ MCQ बघूया आपण. यवचूर्णाचा वापर खालीलपैकी कोणत्या लेपमध्ये होत नाही विचारले. तर कोल्हादी लेपमध्ये हे सगळे जे आहेत इम्पॉर्टंट MCQचे पॉईंट्स ते मी शॉर्ट नोट्समध्ये टाकलेले आहेत. तर कोल्हादी लेपमध्ये यवचूर्णाचा वापर होतो. उदरशूल नाशक लेपामध्ये देखील यवचूर्णाचा वापर होतो. वातव्याधीहर लेपमध्ये देखील यवचूर्णाचा वापर होतो. गोधूमादी लेप हे वात रक्त वेदनाचं नाश करण्यासाठी असतो आणि यामध्ये कुठेही यवचूर्णाचा वापर होत नाही. तर नाही कोणता आहे, गोधूमादी लेप. सिक्स्थ MCQ, वर्णित पहिले 6 लेप कोणत्या तेलामध्ये बनलेले आहेत. तर पहिले 6 एकत्रित लेप दिलेले आहेत या चॅप्टरमध्ये. तर ते लेप कोणत्या तेलामध्ये बनलेले आहेत, तर ते लेप गोपित आणि सरशप तेलामध्ये बनलेले आहेत. ऑप्शन ए. सेवन्थ MCQ आहे, तुषोदक व पलाशनीर दाहसा स्वरसाचा वापर कोणत्या लेपामध्ये होतो. तर ह्याचं 2 ऑप्शन्स दिलेत, मनशिलादी प्रदेह, मनशिलादी लेप, कुष्ठादी लेप आणि करंजादी लेप. तर मनशिलादी प्रदेह वेगळं आहे आणि लेप वेगळं आहे. तर मनशिलादी लेप हे कसं बनतं ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलं या चॅप्टरमध्ये. त्यामध्ये ते जे सगळे आपण वनस्पती वापरतो त्याचं चूर्ण त्याला तुषोदक आणि पलाशनीर दाहाच्या स्वरसामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर ऑप्शन आहे मनशिलादी लेप.